काल महाराष्ट्रामध्ये एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यामध्ये डोणगाव नावाचं गाव आहे। त्या नक्षलवाद्याचं नाव आहे प्रशांत कांबळे। या प्रशांत कांबळेची अधिक चौकशी केली असता तिथले गावकरी सांगतायत की या गावामध्ये तो कॉम्प्युटरचा शिक्षक म्हणून वावरत होता आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत होता। लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होता। तिथल्या आजूबाजूच्या वाड्यांवरती तो लहान मुलांना शिकवायचा आणि त्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रचार प्रसार करायचा। हा प्रशांत कांबळे हा नक्षलवादी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने षडयंत्र करून त्यांच्या संघटनेत सहभागी करून घेतलेला आहे का? अशा किती नक्षलवाद्यांना यांनी थारा दिलेला आहे याची गृह विभागाने चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ही पहिली घटना नाही आहे। पूर्वी देखील नक्षलवादी संघटनेचे प्रमुख हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत। नरेश बनसोड असं त्यांचं नाव होतं। महाराष्ट्र शासनाने गृह विभागाने काही वर्षापूर्वी नक्षलवाद्यांच्या समर्थक संघटनांची सूची जाहीर केलेली होती। त्या सूचीमध्ये 50व्या क्रमांकावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव होतं। आमची महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे की या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सखोल चौकशी करा। ज्यांनी चॅरिटी कमिशनरकडे स्वतःचा हिशोब दिलेला नाही त्यांच्यावरती प्रशासक नेमा असे काही सूचना त्यांच्यावरती आलेल्या आहेत, त्याचं पालन होणं गरजेचं आहे। या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नक्षलवादाशी पाळंमुळं खणून काढणं हे महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य असं आम्हाला वाटतं आणि ते त्यांनी करावं अशी विनंती। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।